सोलापूर शहरात गुरुवारी श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। लष्कर परिसरातील जुन्या श्रीराम मंदिरात सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती। सोलापूर शहरात गुरुवारी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। लष्कर परिसरातील जुन्या श्रीराम मंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती। सुमारे 100 ते 150 वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात श्रीराम जय राम जय जय रामच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। लष्कर भागातील हे जुनं श्रीराम मंदिर सोलापूरच्या धार्मिक वैभवाचं प्रतीक मानलं जातं। सन 1936 मध्ये राजमल राठी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। रामनवमी निमित्तानं मंदिर परिसरात सुंदर फुलांची सजावट आणि आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता। सकाळपासूनच भजनांच्या सुरांनी वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं। केवळ धार्मिक विधीच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत यंदाही मंदिरात विशेष उपक्रम राबवण्यात आला। डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या वतीनं मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या अनेक तरुण आणि ज्येष्ठ भाविकांनी उत्साहानं रक्तदान करून या कार्यात आपला सहभाग नोंदवला। दर्शनार्थींच्या सोयीसाठी मंदिर परिसरात पूजा साहित्य आणि प्रसादाचे स्टॉल्स उभारण्यात आले होते। गर्दीचं नियोजन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता।